नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी बातमी, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक काम करणं हे अनिवार्य असणार आहे. तर हे नेमकं कोणतं काम आहे जे केल्यानं पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा तुमच्या खात्यावर येईल, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की 24वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावर कधी येईल आणि कसा येईल. तर बघा शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत देशातील सर्व जमीनदार शेतकरी कुटुंबांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत ही 3 समान हप्त्यांमध्ये दिली जाते. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलं आहे, त्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे आणि पीएम किसान पोर्टलवर त्यांच्या जमिनीच्या नोंदणी ही त्यांनी केलेली आहे, ते पीएम किसान योजनेचे लाभ मिळण्यास पात्र आहेत. पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा कधी मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी तात्काळ ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा त्या शेतकरी बांधवांना हा पीएम किसान योजनेचा 24व्या हप्त्याचा लाभ हा मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अद्यापपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला हा 24वा हप्ता मिळणार नाही. तर पुढे बघा की 24वा हप्ता नेमका कधी मिळेल. तर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा ऑक्टोबर 2026 मध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. साधारणपणे दर 4 महिन्यांनी हप्ते दिले जातात. पीएम किसानचा हप्ता 2,000 रुपये असेल. शेवटचा हप्ता जो आहे तुमचा 20 जून रोजी जाहीर करण्यात आला होता. म्हणजेच 20 जून रोजी शेतकरी बांधवांना 23वा हप्ता हा दिला होता. तर आता सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा लागलेली आहे की 24वा हप्ता नेमका कधी जमा होईल. तर हा 24वा हप्ता जो आहे तुमचा शेतकरी बांधवांनो, तो 24वा हप्ता ऑक्टोबर 2026 मध्ये जमा होणार आहे. तर आता बघूयात की हा 24वा हप्ता जमा होण्यासाठी नेमकं तुम्हाला काय काम करायचं आहे. जर हे काम तुम्ही केलं तरच तुमचा 24वा हप्ता जमा होईल, अन्यथा तुमचा 24वा हप्ता हा जमा होणार नाही. चला तर मग बघूयात की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तर प्रथमतः शेतकरी बांधवांना आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 24व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायची त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर शेतकरी बांधवांनी त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन पीएम किसान मोबाईल ॲप आणि आधार फेस आयडी ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर ॲप उघडून आणि तुमच्या पीएम किसान नोंदणी करत मोबाईल नंबरने त्यामध्ये लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये लाभार्थी स्थिती या पेजवरती जायचं आहे. जर ई-केवायसी स्थिती नाही असेल तर ई-केवायसीची प्रक्रिया तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तुमचा चेहरा हा स्कॅन करण्यास संमती द्यायची आहे आणि चेहरा स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला फायनली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमची ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे बांधवांनो. त्यानंतर पीएम किसानसाठी ई-केवायसीची जी पद्धत आहे, ओटीपी आधारित ही ई-केवायसी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ओटीपी सुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी जी असते त्यामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर्स वर जायचं आहे. तुम्हाला सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि चेहरा प्रमाणीकरण आधारित ई-केवायसी जी असते ती पीएम किसान मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे, जे लाखो शेतकरी वापरतात. तर तुम्हाला घर बसल्या ही केवायसी पूर्ण करायची असेल तर ही तुम्हाला तिसरी पद्धत वापरायची आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की घरी बसल्या तुम्हाला ही केवायसी कशी करायची. त्यावरती तुमचा चेहरा स्कॅन करून ही केवायसी तुम्हाला करता येणार आहे. पुढे बघा बांधवांनो, कोणते शेतकरी पात्र नाहीत. तर यामध्ये हे जे 24वा हप्ता मिळणार आहे त्यासाठी नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगतो. सरकारने काही संशयास्पद प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याचा निष्कर्ष अंतर्गत येऊ शकतात. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी मिळवलेली आहे. तर बघा 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा झालेला आहे अशा शेतकरी बांधवांना हा 24वा हप्ता मिळणार नाही बांधवांनो. पुढे बघा दुसरं प्रकरण जे आहे, ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्याचा लाभ मिळत असेल, त्यामध्ये पती आणि पत्नी दोघेही, त्यानंतर एक प्रौढ सदस्य आणि एक अल्पवयीन सदस्य इत्यादी अशा सदस्यांना सुद्धा हा लाभ मिळणार नाही. त्यानंतर
प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाभ रोखून ठेवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान वेबसाईट, मोबाईल ॲपवरील नो युअर स्टेटस किंवा किसान ई मित्र या चॅटबॉट वरील आपली पात्रता स्थिती तपासावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 2 प्रकरणामध्ये शेतकरी बांधवांचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे आणि बाकी सर्व शेतकरी बांधवांना हा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पीएम किसानच्या पुढील अपडेट साठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.